नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या शेतीविषयक माहितीपूर्ण प्रवासात. आज आपण जाणून घेणार आहोत सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि ती कशी फायदेशीर ठरते. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे. या शेतीमध्ये कोणत्याही रासायनिक खते, कीटकनाशके आणि संकरित बियांचा वापर केला जात नाही. यामध्ये नैसर्गिक खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवली जाते. सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे आहेत. जमिनीची सुपीकता टिकून राहते, रासायनिक अवशेषमुक्त अन्न तयार होते, पिकांचे उत्पादन टिकाऊ आणि चवदार होते, पर्यावरणपूरक आणि आरोग्यास हितकारक पद्धत आहे ही. सेंद्रिय शेती कशी करावी? सेंद्रिय शेती करण्यासाठी खालील पद्धत वापरल्या जातात. सेंद्रिय खतांचा वापर म्हणजेच गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांचा उपयोग केला जातो. आंतरपीक आणि आच्छादन, 2 किंवा अधिक पिके एकत्र लावून जमिनीची सुपीकता राखा. नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांसारखी जैविक कीटकनाशके वापरा. पाणी व्यवस्थापन जसे की ठिबक सिंचन आणि मल्चिंगचा अवलंब करा. सेंद्रिय शेतीसाठी सरकारी योजना. सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत असते. परसबाग योजना, राष्ट्रीय जैविक शेती अभियान, नाबार्डकडून सेंद्रिय शेतीसाठी कर्ज योजना. या योजनांची जर माहिती आपल्याला पूर्ण हवी असेल तर आपण नजीकच्या कृषी विभागात संपर्क साधा. सेंद्रिय शेतीला बाजारपेठ पाहून घेऊयात आता आपण. सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी आणि विक्रीसाठी उत्तम मार्ग. सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादने म्हणजेच ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स यांची मागणी सध्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे आणि रासायनिक मुक्त उत्पादनांना लोकांचा कल वाढल्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. योग्य विक्री धोरण अवलंबल्यास शेतकरी आणि उत्पादक अधिक नफा मिळवू शकतात. सेंद्रिय उत्पादनांची विक्रीसाठी सर्वोत्तम मार्गे कोणते तेही आपण पाहून घेऊयात. स्थानिक बाजारपेठ, आपल्या भागातील मंडई, आठवडे बाजार आणि स्थानिक विक्री केंद्र यांचा उपयोग करून सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक मिळू शकतात. थेट ग्राहकांना विक्री केल्याने मध्यस्थांचा खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. स्थानिक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि सुपरमार्केट यांच्याशी करार करून नियमित विक्री वाढवता येते. दुसरा ऑप्शन आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा ई कॉमर्स. आजकाल अनेक ई कॉमर्स वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवरती सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, जिओ मार्ट आणि अन्य सेंद्रिय उत्पादनांसाठी खास प्लॅटफॉर्म आहेत. जैविक खेती, ऑर्गॅनिक तत्व, फार्मरी इत्यादी. सर्व वेबसाईट किंवा सोशल मीडियाचा उपयोग करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप बिझनेस आणि यूट्यूब यांचा प्रभावीपणे उपयोग करता येतो. झिरो बजेट मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग यांचा वापर करून कमी खर्चात व्यवसाय वाढवता येतो. तिसरा आहे जैविक उत्पादन विक्री केंद्र आणि रिटेल स्टोअर. सरकारने प्रमाणित केलेल्या जैविक उत्पादन विक्री केंद्र आणि ऑर्गॅनिक फूड स्टोअर्स यांच्या मार्फत विक्री करता येते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑर्गॅनिक स्टोअर्समध्ये उत्पादने विकण्यासाठी अधिकृत सेंद्रिय प्रमाणपत्र म्हणजे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आवश्यक असते. उदाहरणार्थ NPOP, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, PGS इंडिया इत्यादी. मोठ्या ब्रँडसोबत टायअप करून जसे की पतंजली, 24 मंत्रा ऑर्गॅनिक आपली उत्पादने बाजारात आणता येतात. सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे. सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय अधिकृत पद्धतीने करण्यासाठी काही प्रमाणपत्रे घेणे आवश्यक आहे, जसे की PGS इंडिया सर्टिफिकेशन, स्थानिक स्तरावर विक्रीसाठी उपयुक्त. NPOP सर्टिफिकेशन, नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी. FSSAI लायसन्स, अन्न उत्पादनांसाठी आवश्यक. जैविक भारत लोगो, भारतीय सरकारच्या सेंद्रिय उत्पादन प्रमाणित करण्यासाठी. निष्कर्ष, सेंद्रिय उत्पादनांना सध्या मोठी मागणी आहे आणि योग्य विक्री धोरण अवलंबल्यास अधिक नफा मिळवता येतो. स्थानिक बाजारपेठ, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि प्रमाणित विक्री केंद्र यांच्या मदतीने उत्पादने सहज विकता येतात. यांच्यासोबत प्रमाणपत्रे आणि ब्रँडिंग यावर भर दिल्यास ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो आणि व्यवसाय वेगाने वाढवता येतो. सेंद्रिय शेतीमुळे आपले आरोग्य सुधारते, पर्यावरण वाचते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. चला आपणही सेंद्रिय शेतीकडे वळूयात आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊयात. धन्यवाद.